नमस्कार. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीनो, संतांचा विचार, संतांचं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. उठा उठी आता उठा उठी म्हणजे काय? मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, संतांच्या अभंगाचा एका एका अक्षराला न्याय आहे आणि ते समजून घेण्यासाठी आपलं आयुष्य गमावं लागतंय. शास्त्रज्ञांनी शोध लावण्यासाठी आपलं आयुष्य गमवतात आणि आपले जी काही इच्छा आहे, जो काही शोध त्यांना लावायचा असतो, तो लावेपर्यंत त्यांचं कशातही मन रमत नाही. त्याप्रमाणे संतांचा विचार, संतांचं अभंग आणि अभंगातला संतांचा विचार आहे ते, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. उठा उठी म्हणजे काय? ते समजून घेण्यासाठी गुरुज्ञान प्राप्त व्हावं लागतंय. आणि होय संसाराची तुटी, ज्यावेळी नाम घ्याल त्या नामात रंगून जा, त्यावेळा संसाराची तुटी होईल. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. आता हे किती लोकांना समजलंय मला माहिती नाही, पण हे गुरु गुह्य ज्ञान आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगवाणीतून उपदेश करू पाहतात, ऐसा लाभ बांधा गाठी होय विठ्ठल पायी पडेल मिठी. असा लाभ बांधा की जेणेकरून विठ्ठलाच्या पायाला मिठी पडेल. यासाठी कुठं जायला लागत नाही, काय करायला लागत नाही, पण हे समजणंच फार अवघड आहे. उपद्याप करायची काही गरज नाही, पण समजून घेणं फार अवघड आहे. जर याचा विचार केला तर इतकं सोपं आहे की याहून सोपं दुसरं काहीच नाही. कारण जनार्दन महाराज काय म्हणतात बघा, तुम्हा एकेटाही का रुसवेना आणि मेल्या कुत्र्यासारखे का गप बसवेना. मेल्याला कुत्र कसं गप पडलं तर तसं तुम्हाला पडायचं ज्यावेळा समजल. आता ह्यात काय अवघड आहे काय? गप बसायला काय अवघड आहे काय? सांगा मला, गप बसायला काय लागतंय? आणि ज्याला गप बसायला जमलं त्याला सगळं जमतंय. पण हे ज्ञान गुरु ज्ञान आहे बांधूनो, समजून घ्या. समजावं हीच अपेक्षा ठेवून आपल्या समोर हे मांडत आहे. नामा पते साधन नाही, जे तू अनेक करशी काही. नामापरचं साधन नाही म्हणतात.
जे तू अनेक करशील काही, तू आणि काही करायची गरज नाही. नाम हे साधन आहे. हंकारोनी सांगे तुका, तुकाराम महाराज अगदी तळमळीनं सांगतात, नाम घेता राहू नका. नामाशिवाय राहू नका. तुमचं कल्याण होईल, तुमच्या जन्माचं सार्थक होईल, तुमच्या कोळीचा उद्धार होईल. मागील कुळीचा होईल, पुढील कुळीचा होईल, पिढीचा होईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हंकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनींनो, कुठलं नाम हे समजून घ्या. तुकाराम महाराज काय म्हणतात हे समजून घ्या. आणि हे समजून घेण्यासाठी काय करायला लागतंय ते करा. पण या मानव जन्माला समजून घ्या, तरच या मानव जन्माचं सार्थक होणार आहे. नमस्कार.